निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतला ती जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी. शिव जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्रातील नाणेघाट डोंगर रांगांमध्ये पुण्यापासून 105 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. पुण्यामधून नारायणगाव पर्यंत साधारण 75 किलोमीटर अंतरावर नाशिक मार्गे व त्यानंतर नारायणगाव जुन्नर मार्गे 15 किलोमीटर अंतरावर शिवनेरी लागतो. जुन्नरला येताना माळशेज घाट पार केल्यावर 8 ते 9 किलोमीटर अंतरावरून एक शिवनेरी नकाशाची आपल्याला पाटी दिसते. हा मार्ग गणेश खिंडीतून शिवनेरी किल्ल्यापर्यंत जातो. पुण्यावरून बसने किंवा रेल्वेने आपण शिवनेरीपर्यंत पोहोचू शकतो. पुण्यातून पिंपरी रेल्वे स्टेशन, शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, पुणे जंक्शन ही जवळची रेल्वे स्थानके आपल्याला लागतात. मुंबईमधील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. तसेच पुण्यामधील लोहगाव हेही जवळचे विमानतळ आहे. शिवनेरी किल्ल्यावर जाताना आपल्याला इथे पार्किंगसाठी 50 रुपये द्यावे लागतात. शिवनेरी किल्ला आणि मग आता आपण आलेलो आहे ते शिवनेरी किल्ल्यावर आणि मग आता हे बघा शिवनेरी किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी माता की जय. आता आपण किल्ल्यावर जाऊया. इकडून सपाटीच आहे, तिकडून पायऱ्या जास्त आहेत, उंच आहेत. मग इकडून चला ना. इकडून सगळा रस्ता आहे. जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. गडावर जाण्यासाठी आपल्याला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे साखळीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे 7 दरवाजांचा मार्ग म्हणजेच राजमार्ग. तर आपण आता निघालेलो आहोत राजमार्गाने. पन्ना हमारा पूरा किल्ला जाएगा चढ़ के. आमचा ब्रेव बॉय पन्ना. शिवनेरी गडावरील प्रवेशद्वार म्हणजे महादरवाजा. हा गडावरील पहिला दरवाजा आहे. ह्या महादरवाजाची बनावट ही पेशवेकालीन आहे. असं म्हटलं जातं की हा महादरवाजा पेशव्यांनी बांधला होता. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. दरवाजाच्या आतील बाजू अशा पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांवरून पहारेकरी वरती जात असतील. सुरुवातीला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात हा शिवनेरी किल्ला होता. या किल्ल्याचा उपयोग प्रामुख्याने देशातून कल्याण या बंदर शहराकडे जाणाऱ्या जुन्या व्यापारी मार्गावर पहारा ठेवण्यासाठी केला जात होता. 15व्या शतकात दिल्ली सल्तनत कमकुवत झाल्यानंतर हे ठिकाण बहमनी सल्तनतकडे गेले आणि नंतर ते 16व्या शतकात अहमदनगर सल्तनतकडे गेले. 1595 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजी भोसले यांना अहमदनगरचे सुलतान म्हणजेच बहादूर निजामशहा यांनी सक्षम केले आणि त्यांनी हा शिवनेरी किल्ला आणि चाकण त्यांना बहाल केले.
आता आपल्याला समोर दिसतोय तो आहे गडावरील दुसरा दरवाजा आणि या दरवाजाचे नाव आहे गणेश दरवाजा. तुम्हाला या दरवाजावर काही कोरलेली शिल्पेही दिसतील आणि दरवाजाच्या वरच्या बाजूला बघा कशा लोखंडी अनुकुचीदार पट्ट्या लावलेल्या आहेत. शहाजी राजे भोसले निजामशाहीत असताना शिवनेरी किल्ला शहाजी राजांच्या अधिकार क्षेत्रात आला. राणीसाहेब जिजामाता गरोदर असताना त्यांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 500 स्वारांसोबत शिवनेरी गडावर पाठवण्यात आले. शिवनेरी गडावर श्री भवानी शिवाईस जिजाऊंनी नवस केला, जर आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाला तर तुझ्या नावावरून त्याचे नाव ठेवील. त्यानंतर शके 1556 नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी तारीख 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि नवस केल्याप्रमाणे बाळाचे नाव ठेवण्यात आले शिवाजी. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत गडाच्या तिसऱ्या दरवाजापाशी. दरवाजा किती भक्कम दिसतोय पहा. सगळ्या बाजूंनी लोखंडी अनुकुचीदार पट्ट्या लावलेल्या आहेत. पहारेकऱ्यांसाठी ही बसण्यासाठी जागा केलेली असावी. इथे एक भव्य खिडकीही आहे. ह्या खिडकीमधून नक्कीच पहारेकरी नजर ठेवत असणार. मे 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून हा शिवनेरी किल्ला घोषित करण्यात आलेला आहे. नाणेघाट डोंगर रांगांमधील हा किल्ला 3500 फूट उंचीवर वसलेला आहे. आता पीर दरवाजा पार केल्यानंतर आपण निघालेला आहोत गडावरील चौथ्या दरवाजाकडे म्हणजेच हत्ती दरवाजाकडे. हे पहा, इथून किती छान आणि सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळते. हे सगळेजण इथून लेण्याद्रीचा डोंगर पाहत आहेत. इथून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर लेण्याद्री वसलेली आहे, जे की अष्टविनायकामधील एक मंदिर आहे. या गडाच्या परिसरात दुसऱ्या शतकातील सुमारे 50 बौद्ध लेणी, 78 विहार, 3 चैत्यगृह आणि पाण्याची जवळपास 60 कुंडे आहेत. यातील 3 लेणी ही अपूर्ण आहेत, तर काही लेणी ही सुमारे 2000 वर्षापूर्वीची असल्याचे तेथील शिलालेखावरून लक्षात येते. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत हत्ती दरवाजापाशी. हा हत्ती दरवाजाही पीर दरवाजासारखाच अगदी मजबूत बांधणीचा दिसतोय आणि हा दरवाजा यादवांच्या काळामध्ये बांधला गेलेला आहे असे म्हटले जाते. हा दरवाजा पार केल्यानंतर आता आपल्याला पुढे 2 रस्ते लागतील. हा जो समोर पायऱ्यांचा मार्ग दिसतोय तो जातो शिपाई दरवाजाकडे आणि आता आपण ज्या मार्गाने जाणार आहोत तो मार्ग जातोय शिवाई मंदिराकडे. ही किल्ल्याची तटबंदी बघा किती मजबूत आहे अजूनही.
शिवाई मंदिरात जाण्यासाठीही आपल्याला येथे एक दरवाजा पार करून जावं लागणार आहे। येथे पाण्याची छान व्यवस्था केलेली आहे। तुम्ही हातपाय धुवून आतमध्ये मंदिरामध्ये जाऊ शकता। पिण्यासाठी पाणीही इथे अवेलेबल आहे। हे पहा शिवाई देवी दरवाजा। हा जो खालून रस्ता गेलेला आहे हा बौद्ध लेण्याकडे जातो। चला आता आपण जाऊया मंदिरामध्ये शिवाई देवीचे दर्शन घ्यायला। दर्शन घेतलं। हीच ती गडावरील शिवाई देवी जिच्या कृपा आशीर्वादाने राणीसाहेब जिजामातेला पुत्ररत्न प्राप्त झाला आणि हिच्याच नावावरून त्यांचं नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। हे मंदिर अलीकडेच नव्याने बांधण्यात आलेलं आहे। देवीचं मूळ मंदिर हे कपारीमध्ये वसलेलं आहे। मूळ स्वरूपातील तांदळा येथे आहे। दगडी टाकते आई, दगडी टाकते, उतर खाली दगड परत ऍक्शन अनु ऍक्शन अनु ऍक्शन। हा इथे कसला तरी भुयारी मार्ग दिसतोय। तुम्हाला कोणाला काही माहित असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। शिवाई देवीचं दर्शन घेऊन आता आपण निघालेलो आहोत वरती शिवजन्मभूमीकडे। आता आपण आलेलो आहोत गडाच्या 6व्या दरवाजापाशी, मेना दरवाजापाशी। ह्या दरवाजाला कुलाबकार दरवाजा असेही म्हणतात आणि हा दरवाजा निजामांच्या काळात बांधलेला आहे। मेना दरवाजा हा लाकडी दरवाजा दिसतोय आणि यावरही लोखंडी अनुकुचीदार पट्ट्या लावलेल्या आहेत। आता समोरच आपल्याला जो दिसतोय तो गडावरील शेवटचा दरवाजा 7वा दरवाजा आहे आणि या दरवाजाचे नाव आहे कुलूप दरवाजा। हा दरवाजा पेशवांच्या काळात बांधला गेलेला आहे। या दरवाजावर वरच्या बाजूस काही शिल्पेही कोरलेली आहेत। पन्ना कुठे? आता आपण आलेलो आहोत अंबरखाण्यापाशी। आता अंबरखाना हा मोडक्या अवस्थेत आहे, पडलेल्या अवस्थेत आहे। अंबरखाना म्हणजेच त्यावेळेचं धान्याचं कोठार। साठवलं जायचं, स्टोर करायचं। आपण ड्रमात कसं घेतो तांदूळ। आता आपण इथून पुढच्या बाजूस जाऊया। हे पहा इथे आपल्याला हे धान्याचं कोठार आतमध्ये हे बांधकाम पाहायला मिळते। इथे पूर्वीच्या काळी धान्य साठवलं जायचं। इथे सगळा धान्य साठा केला जायचा। हे पहा कशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत इथे। धान्याचं कोठार अंबरखाना।
बहिरी ससाना काय म्हणलो एक नंबर हा कुठं हा बघ पाटील आशीर्वाद दिला. मज्जा आली का खाल्लं बघून? काय शिकायला मिळालं का? येस. आता आपण आलेलो आहोत गंगा जमुना टाकी, म्हणजे इथे पिण्याचे पाणी 12ही महिने अवेलेबल असतं. आपण जाऊया आता आतमध्ये. हे पहा, पाणी किती स्वच्छ दिसतंय. आता आपण आलेलो आहोत शिवकुंज जवळ. शिवकुंज येथे बाल शिवाजी आणि जिजामाता यांचे स्मारक आहे. हे बघ, विक्रांतला बघायचं होतं ना, मोहाचं झाड आहे. मोहाचं झाड हे बघ, हे मोहाचं झाड आहे. लिहिले हे पहा, आपल्याला समोर दिसतंय राणीसाहेब जिजामाता आणि बाल शिवाजी यांचे स्मारक. छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थानाकडे जाणारा रस्ता. आपल्याला समोर आता दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि अलीकडे ही आहे मस्जिद. आपण आता पहिलं मस्जिदीकडे जाऊया. मस्जिदीच्या समोर आपल्याला पडक्या वास्तूंचे अवशेष दिसत आहेत. हे कदाचित स्नानगृह असावं. इकडे एक पाईप आहे पाणी जाण्यासाठी आणि त्याच्याच अपोजिट साईडलाही पाणी जाण्यासाठी एक होल आहे. इथे मागच्या बाजूसही आपल्याला एक मोठा पाईप दिसत आहे. पाणी जाण्याची व्यवस्था दिसत आहे आणि वरच्या बाजूस बघा कसे छत आहे. या वास्तूच्या बरोबर समोर आपल्याला शिव जन्मस्थळ दिसत आहे. आपल्याला इथे समोर काहीतरी दिसत आहे. मलाही अंदाज येत नाही नक्की हे काय आहे. जर तुम्हाला माहीत असेल की हे काय आहे तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थान. हीच ती वास्तू ज्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. या वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी हा छोटासा दरवाजा आहे, एक माणूस जाईल इतका. येथेच आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. आता इथून वरती जाण्यासाठी छोटीशी पायऱ्यांची वाट आहे, जिथून एकच माणूस जाऊ शकतो. एक मिनिट पाहायला लागते त्याच्यात.
बघा या वास्तूचं किती सुंदर बांधकाम आहे। ही 2 मजली वास्तू आहे। खालच्या मजल्यावर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा पाहिला आणि हा दुसरा मजला आणि ह्या खिडक्यांमधून जे दृश्य दिसतं ते अगदी अप्रतिम आहे। संध्याकाळची वेळ आहे। हे बघा इथेही एक पाण्याचा हौद दिसतोय आपल्याला। वज्रचूडालंकृत पुण्य श्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम। महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती शिवश्वपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मण प्रतिपालक मुघल दल संहारक भोसले कुलदीपक हिंदू मत बादशाह श्रीमंत यशवंत कीर्तिवंत राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा तुमचं आमचं नातं काय रक्ता रक्तात भिनलंय काय छत्रपती शिवाजी महाराज की वंदे 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 भारत माता की वाव व्हॉट अ व्ह्यू यार, एक नंबर। जायचं कडेलोट बघून यायचं आणि येता येता हे सगळं बघायचं। आपल्याला बरोबर समोर जो बदामी आकाराचा तलाव दिसतोय त्याला बदामी तळे असं म्हटलं जातं। इकडे तो तिथे पाणी साठवलेलं असायचं ना, स्विमिंग करायचे ना शिवाजी महाराज, स्विमिंग करायला जायचं तिथं पाणी नाही प्यायचं कारण की तिथे ती सगळी पाण्याची बदामी टाक्याच्या पुढे जाणारा रस्ता हा किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोकाकडे जातो। सुमारे 1,500 फूट उंचीच्या कड्याचा उपयोग गुन्हेगारांना कडेलोट शिक्षा देण्यासाठी केला जायचा। आता आमचा संपूर्ण शिवनेरी किल्ला ऑलमोस्ट पाहून झालेला आहे आणि किल्ला उतरता उतरता आम्हाला रात्र झालेली आहे, अंधार पडलेला आहे। तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनल मालिक कट्ट्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। मी पुन्हा एकदा येईल असाच एखादा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय।